नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी काहीतरी वेगळं असं काहीतरी करणार आहोत। तर बघू शकता इथं साबुदाणा घेतलेला आहे। तर आपण खिचडीला जसा साबुदाणा भिजवतो तसा हा भिजवून घेतलेला आहे। तर ह्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत। बटाटा मी शिजवून सालं काढून किसून घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तर हे 2 बटाटे आहेत। तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मिरची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। तर हे तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता किंवा लाल मिरचीची पावडर असते ते सुद्धा घालू शकता। तर इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे। तर उपवासाला कढीपत्ता तुमच्याकडे चालत असेल, तुम्ही खात असाल तर घाला। तर शेंगदाण्याचं कूट मी इथे 4 चमचे घेतलेला आहे। तर भाजून बारीक केलेलं आहे शेंगदाणे, तर ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे। तर हे आता सगळं आपण मळून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं। तर घरगुती सामानामध्येच हे केलेलं आहे, ह्याला कुठलं जास्त सामान लागत नाही। तर एका 10 मिनिटामध्येच बनून तयार होतं। तर छान असं आपण मळून घेऊयात आणि हाताने मळूयात। तर रोज खिचडी वडे खाऊन कंटाळा आला असेल तर हे नवीन काहीतरी असं करून खाल्लं की पोट भरतं। तर अशा पद्धतीने हे मळून झालेलं आहे। तर आता संकष्टी पण आलेले आहे, तर त्यावेळी तुम्ही बनवून बघा, खूप छान होतं, एकदम स्क्रंची आणि एकदम असं कुरकुरीत होतं। तर हे अशा पद्धतीने बनवायचं आहे। थोडंसं मिश्रण घेऊन थोडंसं लांब असं आकार देऊन त्याचं असं रोल बनवायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। तर एकदम छोटं छोटं बनवायचं आहे। तर ह्या पद्धतीने सगळं मी बनवून घेतलेलं आहे, बघू शकता। तर तेल तापत ठेवलेलं आहे, तेल आपलं गरम झाले, गॅस कमी केलेला आहे। तर जेवढं मावेल तेवढं आपण कढईमध्ये घालणार आहोत, बघू शकता। आणि तर कढईमध्ये सोडताना तेल थोडं कमीच करायचं, मग गॅस कमी असल्यामुळे कलर बदलत नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने। तर गॅस थोडा आपण वाढवूया म्हणजे व्यवस्थित भाजेल। तर छान असं तळून घ्यायचं आहे। तर आपण हे पलटी करून घेऊयात। तर खूप छान आणि मस्त होतं, एकदा नक्की करून बघा। तर छान असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, एकदम कुरकुरीत असा लालसर कलर आला पाहिजे त्याला, तरच त्यातून काढायचं आहे, खूप छान बनतं। तर बघू शकता गॅस कमी केलेला आहे। तर आपण आता काढून घेऊयात। तर कलर बघू शकता किती छान आलेला आहे। तर आता हे भाजलेलं आहे, तर प्लेटमध्ये काढूयात। तर बाकीचे पण सगळे मी असेच तळून घेणार आहे। तर बघू शकता सगळे तळून झालेले आहेत, खूप छान आणि मस्त झालेलं आहे। तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि मी तोडून पण दाखवते तुम्हाला, बघू शकता आतून पूर्ण एकदम पोकळ झालेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि वरून कुरकुरीत झालेलं आहे, अजिबात चिकट नाही, बघू शकता ह्या पद्धतीने हे बनतं। त्याचा आवाज पण बघू शकता, एकदम कुरकुरीत आहे। तर दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।